नमस्कार मित्रांनो, मी गणेश मुंडे आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल टेन्सला सुरुवात केलेली आहे आणि टेन्समधला पहिला प्रकार म्हणजे प्रेझेंट टेन्स शिकत आहोत. त्या प्रेझेंट टेन्समधले 4 प्रकारपैकी कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट सिंपल आणि प्रेझेंट कंटिन्युअस हे दोन्ही टॉपिक आपण व्यवस्थितरित्या शिकलेलो आहे. तरी आपणास मी अपील करतो किंवा विनंती करतो की आपण ते सगळं काही टॉपिक वहीमध्ये लिहिण्याचा वारंवार प्रयत्न करा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, की आपल्याला शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करणं गरजेचं आहे. कारण की अभ्यास किती करता याला महत्त्व नाही, पण तुम्ही रिव्हिजन किती करता त्याच्यावर तुम्ही वारंवार आवर्तने किती देता हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला मी वारंवार ते सांगतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून आपण ते सगळे टॉपिक आपल्या वहीमध्ये लिहून घेत जा. चला, आपण आता तिसरा टॉपिक शिकतोय. प्रेझेंटमधला तिसरा प्रकार, त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि या पूर्ण वर्तमान काळाची रचना मित्रांनो सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट इतकी आहे. तर यामध्ये सब्जेक्ट हॅव हॅज V3चा अर्थ होतो मित्रांनो क्रियापदाचे तिसरे रूप, आणि कंसामध्ये जे दिलेलं आहे PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. मग आता तुमचं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून सुरुवातीलाच मी असं लिहून दिलं आहे की ज्या वेळेला ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं प्राण्याचं नाव असेल तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं, आणि ज्या वेळेस आय वी आणि दे यापैकी जे कर्ता असेल त्यावेळेस हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं. असं का, तर हा व्याकरणाचा नियम आहे. कसा नियम आहे? ज्या वेळेला तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतात त्यावेळेला मात्र आपण हे हॅज वापरायचं असतं, आणि ज्या वेळेला आय वी यू यू यापैकी जे कर्ते असतात त्यावेळेला हॅव वापरायचं असतं. तर मित्रांनो आपण पुढे चालू. इथपर्यंत तुम्ही समजून घ्या आणि वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. चला, पुढे आपल्याला काय शिकायचंय, याच काळाची खूप सारे उदाहरणं घ्यायची. फॉर एक्झाम्पल उदाहरण आय पासून सुरुवात करू. आय हॅव कंप्लीटेड माय वर्क. मी माझे काम पूर्ण केलेले आहे. आयचा अनेक वचन होतं मित्रांनो वी हॅव रीच्ड इन टाइम. आम्ही वेळेत पोचलो. दुसरं वाक्य बघा, यू हॅव अर्नड नेम अँड फेम. म्हणजे तुम्ही नावलौकिक आणि पैसा खूप कमावलेला आहे. पुन्हा दुसरं यू अनेक वचन बघा, यू हॅव अरेस्टेड थ्यूज THIVES. तुम्ही चोरांना पकडलेला आहे किंवा अरेस्ट केला, अटक केलेला आहे. ही हॅज sung a melodious song. त्याने खूप गोड असे गाणे गायले. She has won silver medal. तिने ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल जिंकलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगतात मित्रांनो इथे, की पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण घडलेली असते. म्हणजे आपण आतापर्यंत क्रिया करत आलेलो असतो आणि थोड्या वेळापूर्वी 10 मिनिटापूर्वी, 1 मिनिटापूर्वी, 1 सेकंदापूर्वी ही क्रिया पूर्ण झाली असते. पहा उदाहरण, आय हॅव कम्प्लीटेड माय वर्क. आत्ताच मी माझे काम पूर्ण केले. काळ पूर्ण झाला, क्रिया पूर्ण झाली, म्हणून याला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. वी हॅव रीच्ड इन टाइम ऑन द स्टेशन, ऑन द बस स्टॉप असं म्हणलं तरी चालतं. की आम्ही आत्ताच नुकतेच आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. यू हॅव
अर्न नेम अँड फेम, समाजामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमचं नाव आणि लौकिक खूप काही कमवलेलं आहे. यू हॅव अरेस्टेड थ्यूज, आत्ताच पोलिसांनी चोरांना अटक केली. ही हॅज संग अ मेलोडियस सॉन्ग, त्याने खूप छान असे गोड असे गाणे गायले. शी हॅज ओन सिल्वर मेडल, तिने आत्ताच रौप्य पदक जिंकले ऑलिम्पिकमध्ये. आत्ता जस्ट नुकतं आता रिझल्ट लागला आणि आताच तिला मेडल मिळालं. तर हे काळ काय सांगतो मित्रांनो, की क्रिया नुकतीच घडलेली आहे, परिपूर्ण झालेली आहे आणि ती परिपूर्ण झालेली क्रिया दाखवण्याचं काम हा पूर्ण वर्तमान काळ करतो. त्यामुळे मित्रांनो, आपण जे काळ शिकतोय या काळावर आपल्याला युजेस पण पाहिजेत, म्हणजे त्याचा वापर पण पाहायचा आहे. तो आपण पूर्ण काळ झाल्यानंतर शिकू, परंतु हे तुम्हाला बेसिक नॉलेज हे देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या महत्त्वाच्या काळामध्ये तुम्हाला हा पण काळ खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. अपेक्षा करतो मित्रांनो की सगळे काळ तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा. चला पुढे आपला दुसरा टॉपिक, याच काळामधला दुसरा एक लास्ट टॉपिक आहे, त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याला मराठीमध्ये म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे क्रिया चालूही झालेली असते आणि पूर्णही झालेली असते, त्याला पूर्ण अपूर्ण असे म्हणतात. म्हणजे क्रिया चालू झाली असते थोड्या वेळापूर्वी आणि ती आतापर्यंत चाललेलीच असते, म्हणून तिला काय म्हणतात, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे थोड्या वेळापूर्वी क्रिया घडत आलेली असते आणि आता पण घडत आहे असं या वाक्यामध्ये जमतं, बोलतात. तर रचना बघा मित्रांनो, रचना आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस व्ही म्हणजे वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा हे जे मी ब्रॅकेट करतोय, ह्याला जे फ्रेम बनवतोय, हे अशीच फ्रेम तुम्ही वहीमध्ये बनवा. इथं वाक्य काय सांगितलंय, रचना काय सांगितलेलं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. खूप साधी रचना आहे. म्हणजे इथं काय काय दोन रचना आपण एकत्र केल्या. पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज पाहिलं आणि क्रियापदाचं स्वरूप पाहिलं, परंतु इथे बीन आणि प्लस आयएनजी या दोन रचनेचं कॉम्बिनेशन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहिल्या साध्या वर्तमान काळामध्ये आणि चालू वर्तमान काळामध्ये आयएनजी प्रत्यय असतो चालू वर्तमान काळामध्ये, आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तर या दोनचं कॉम्बिनेशन केलंय, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. वाक्यातच बघा चालू आणि पूर्ण दोन्ही असतो. आता मी असं म्हणू शकतो की आय हॅव बीन स्टडिंग लास्ट 10 hours. मी गेल्या 10 तासापासून अभ्यास करत आलेलो आहे. किंवा आय हॅव बीन लिव्हिंग इन तळेगाव दाभाडे लास्ट 10 years. मी तळेगाव दाभाडे येथे 10 वर्षापासून राहत आलेलो आहे. मी राहण्याची क्रिया 10 वर्षापूर्वी सुरू केली होती आणि आत्ताही इथं राहतोय. याचा अर्थ काय की चालू केलेली क्रिया आत्तापर्यंत चालू आहे, म्हणून याला म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. समजतंय मित्रांनो? व्हिडिओ पॉज करा, बघा. चालू पूर्ण टेन्सची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. म्हणजे उदाहरण दाखल जर तुम्हाला द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन प्लांटिंग ट्रीज. मी खूप दिवसापासून झाडं लावत आलेलो आहे. म्हणजे मी खूप दिवसापूर्वी झाडं लावण्याची क्रिया करत आलेलो आहे आणि आता सुद्धा ती करत आहे. बघा पुढलं उदाहरण बघा, वी हॅव प्लेइंग
कबड्डी. वी हॅव बीन प्लेइंग कबड्डी. आम्ही कबड्डी खेळत आलेलो आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही कबड्डी खेळत आलेलो आहे आणि आताही आम्ही खेळतोय. तर याचा अर्थ असा होतो की क्रिया सुरुवातीला घडत होती आणि आता सुद्धा ती घडत येतच आहे. म्हणजे ती क्रिया सतत चालू आहे हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. दुसरं वाक्य बघा. यू हॅव बीन you have been singing a song since morning. तू सकाळपासून गाणे गात आलेली आहे. सकाळी ही क्रिया सुरू झाली मित्रांनो आणि आताही तो किंवा ती हे गाणं गातच आहे. म्हणजे ते रियाज करत आहे, सराव करत आहे. ती क्रिया तिने सकाळी सुरू केली आहे. आता आपण म्हणतो सकाळी 6ला तिने गाणं गायला सुरुवात केलं, आता 10 वाजले तरी ती गाणे गात आलेली आहे. म्हणजे क्रिया ही 4 तासापूर्वी सुरू झाली, आणखीनही ती क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना वापरावी लागते. आणि तुम्हाला इथं पुन्हा कन्फ्यूज होईल की कुठे हॅव वापरावं आणि कुठे हॅज वापरावं. तर सुरुवातीला मी जसं लिहून दिलं होतं की ही, शी, इट हे जर करते असतील तर मित्रांनो नेहमी हॅज वापरावं. इथं हॅज बीन वापरलं तरी चालतं. आणि ज्या वेळेला आय, वी किंवा यू अनेक वचनी किंवा दे यापैकी कुठलाही करता असेल तर चालू पूर्ण जरी असेल तर इथं हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. म्हणजे तुमचा आज खऱ्या अर्थानं टेन्सचा मुख्य पार्ट तो सुरू केलाय आणि त्याच्यातला पहिला वर्तमान काळ हा आपण आज पूर्ण केलाय. त्यापैकी प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे चारही प्रकार आपण आज व्यवस्थितरित्या शिकून घेतलेत मित्रांनो. याचं एक महत्त्व तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पाठांतर कराल, ज्यावेळेस तुम्ही लिहून घ्याल किंवा ज्यावेळेस तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून पूर्णपणे वाक्य तयार कराल त्याच वेळेस तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आलाय आणि चेंजेस होत राहतील. कारण का बदल हा एकाएकी होत नसतो मित्रांनो. चेंज हा जीवनाचा एक रूल आहे. कारण सतत काही ना काही आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतात. तसाच आता ह्या व्याकरणाच्या दृष्टीने तुमच्यामध्ये बदल घडेल. तुम्हाला सुरुवातीला जनरल प्रेझेंट, जनरल पास्ट, जनरल फ्युचर शिकला, सब्जेक्ट शिकले, त्यानंतर त्याचे सहाय्यकारी क्रियापदे शिकली. हे शिकल्यानंतर आता आपण टेन्सकडे वळलोय आणि टेन्समधला मुख्य पार्ट आपण शिकतोय वर्तमान काळ. त्या वर्तमान काळाची सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये 2 आणि आजच्या व्हिडिओमध्ये 2 अशी 4 पार्ट शिकलोय आपण. परंतु मी शिकवत असताना तुम्हाला तेवढंच कॉन्सन्ट्रेशननं तेवढं लिहून घ्यायचंय, तेवढं त्याच्यावर पाठांतर करायचंय आणि सगळ्यात जास्त सराव करायचा आहे. एका टेन्सची जवळपास 10 ते 20 वाक्य बनवायची आणि ती आपल्या वहीमध्ये नुसती लिहून घ्यायची नाही तर त्यावरती बोलण्याचा सराव करायचा आहे. तर तुम्हाला भीती वाटत असेल आरशासमोर जा आणि आरशासमोर तुम्हाला स्वतःला उभे करा आणि मग एक एक वाक्य बोला आणि हळूहळू तुम्हाला 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटापर्यंत बोलण्याचा सराव होईल मित्रांनो. हा आपला मूळ उद्देश आहे. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत, तळागाळातल्या माणसापर्यंत, गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. मी जी मेहनत तुमच्यासाठी घेतोय, मी माझं काम करून, मी माझं जॉब करून ही तुमच्यासाठी जी धडपड करतोय यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. फक्त ही गोष्ट तुमच्यासाठी, गोरगरिबांसाठी, ज्या परिस्थितीमध्ये मी शिकलो त्या परिस्थितीमध्ये असे शेकडो विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.